अंबरनाथ नगरपालिकेमध्ये गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। असं असताना स्वतः शिंदे साहेब आणि खासदार साहेब या शहरामध्ये जेवढे मोठे प्रोजेक्ट आहेत, शिवमंदिर पासून तर अगदी कल्याण बदलापूर रोडपर्यंत सगळी कामं त्यांनी मोठमोठी कामं, आज हजारो कोटी रुपये या अंबरनाथ शहरामध्ये दिले। त्या पद्धतीने अंबरनाथ शहराचा कायापालट झाला। परंतु ज्या गल्लीबोळातली कामं आहेत, जे गोरगरिबांना लागणारी मदत आहे, जे तुटी कामं केली पाहिजेत, त्या कामाकडे कदाचित प्रशासनाचं दुर्लक्ष होते की काय, आणि अनेक तक्रारी त्या निमित्ताने नागरिकांच्या आम्हाला आल्या। आणि मग ते रस्ते, गल्लीमधल्या पायवाटा असतील, गटारी तुटलेल्या असतील, शौचालयांची अगदी बिकट दुरावस्था आहे। आणि त्याचबरोबर ड्रेनेज लाईन असेल, अंबरनाथ शहरातल्या लाईट जवळजवळ 70-80% रोड लाईट अंबरनाथ शहरातल्या बंद आहेत। या अनेक गोष्टी नगरपालिकेकडनं, या प्रशासनाकडनं होत नसल्यामुळं त्यांना जाब विचारण्याकरता आणि त्यांना त्यांच्या सर्व अधिकारी त्यांच्या टीमबरोबर चर्चा करून आमच्या शिवसेना शहर शाखेतले जे पदाधिकारी आहेत, काही नगरसेवक आहेत, काही पदाधिकारी आहेत, या सगळ्यांच्या सोबत मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना साधारण 15 दिवसाची वेळ दिली की अंबरनाथ शहरामधले रस्ते खोदले गेलेले आहेत, ते ताबडतोब गणपतीच्या आधी बनवावेत। नगरपालिकेच्या माध्यमातून गणपती विसर्जनाच्या आधी सगळी डागडुजी व्यवस्थित व्हावी, लाईट लागाव्यात, गल्लीबोळामधल्या नागरिकांचे ड्रेनेजचे, गटारीचे जे अडचणी दूर व्हाव्यात। आणि ते जर झालं नाही तर 15 दिवसानंतर नगरपालिकेला त्यांचे जे अधिकारी आता नवीन आलेले आहेत, काही केडरमध्ये आलेले आहेत, त्यांनी शहरसुद्धा पाहिलेलं नाही, त्यांना सगळ्यांना एक सांगितलेलं आहे आमच्या भाषेमध्ये, शिवसैनिकांच्या भाषेत, की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या कामाकडे लक्ष द्या, अन्यथा नगरपालिकेवर सुद्धा मोर्चा आणायला आम्ही कमी करणार नाही। आणि मग तो मोर्चा तुम्हाला एवढा भारी पडेल की तुम्हाला इथे काम करणं सुद्धा अवघड होईल। अशा पद्धतीमध्ये आम्ही सर्वजणांनी सगळ्या कामाची माहिती मुख्याधिकाऱ्यांना दिली आणि मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला तितकंच चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलं आहे की होय, ही शहराची हिताची कामं आहेत, नागरिकांची कामं आहेत आणि ती आम्ही लवकरात लवकर करू। याकरता मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदतीचं सांगितलेलं आहे।